माझं सौभाग्य भाग 18. तू इथे काय करतोयस? माझ्या मागे मागे माझ्या घरी आलास? चल निघ इथून. अहो अहो वहिनी साहेब, चिडताय काय? मी इथेच राहतो. मी धीर आहे तुमचा, अश्विन. धीर? कोणता धीर? कोणाचा धीर? कसला धीर? माझा धीर सुटायच्या आधी तू निघ. तुला सांगितलं ना चालता हो म्हणून. तुझ्यामुळे माझी ही हालत झाली. गाडीचं नुकसान झालंय. नील आणि विकी फक्त ऐकतच होते. त्यांना बॅकग्राऊंड काही माहित नव्हतं. नुसता गोंधळ. बच्चा, काय झालंय बघू? आणि तू आशू सोबत असं नाही बोलू शकत. भाऊ आहे तो माझा. भाऊ? आता मात्र तिला शॉक लागला. बच्चा, मधुरा, अगं हे किती लागलंय तुला? कुठे पडलेस तू? चल बँडेज करू देत. नको नीलदा, मी लावेन. बच्चा गब्बस. चल बेडरूम मध्ये. नील, तू औषध घेऊन ये. मधुरा, बघू तू अशी कशी पडलीस? पायजमा फाटून गुडघा फुटलाय तुझा. हाताला बघ किती खरचटलंय. काय हे बच्चा? मी पडले विक्रांत. इतक्या वेळचं रडू तिला आता फुटलं होतं. हक्काचं माणूस जे होतं डोळे पुसायला. विक्रांत तिथेच तिला कुरवाळत होता. शांत हो बच्चा, मी आहे ना, रडू नकोस. मधुरा, पायजमा वर घे. नील म्हटला. तशी ती विक्रांतकडे बघत म्हणाली, अहो बच्चा, तो डॉक्टर आहे आणि जखम चिघळायच्या आत औषध लावून घे. यांना आधी बाहेर काढा मग. ती आशूकडे रागाने बघत म्हटली. बच्चा, आशू तू बाहेर जा बरं. जातो. नीलदा, हळू ना, किती दुखतंय. नील, हळू रे, दुखतंय तिला. बघ डोळ्यातून पाणी येतंय. हो रे विकी, झालं. हे बघ, लावलं. किती मोठा बँडेज केलाय मला. आई तर बघूनच ओरडतील. चल कॉफी पी, म्हणजे तुला बरं वाटेल. बच्चा, सांग आता काय झालं? कशी पडलीस तू? गाडी पण बरीच डॅमेज आहे. उलट बोलण्यामुळे तिचा अश्विनवर राग होताच. मला काय विचारताय? हे आहेत ना तुमचे भाऊ, यांना विचारा ना. यांच्याच गाडीनी माझी स्कूटी ठोकली आणि वरून अजून आम्हालाच पैसे देत होते. वहिनी साहेब, मी तुमची वहिनी नाहीये, समजलं? माझ्याशी बोलू नकोस. मधुरा, इज दिस द वे टू टॉक टू युअर एल्डर ब्रदर इन लॉ? व्हॉट इज दिस बिहेवियर? आय विल नॉट अप्रिशिएट दिस काइंड ऑफ बिहेवियर. कसं बोलतीयस तू? अहो मग बास मधुरा, रूम मध्ये जा आणि आराम कर. अहो जा म्हणतोय ना. विकी खूप मोठ्याने बोलतो. तशी ती अजूनच दचकून जाते आणि रडतच रूममध्ये निघून जाते. काही वेळाने फ्रेश होऊन किचनमध्ये जाते. आशू, काय झालंय नीट सांग मला. तसा अश्विन विक्रांतला सगळं डिटेलमध्ये सांगतो. विक्रांत पण त्याला खूप झपतो. मधुराने स्टोल बांधला होता म्हणून आशूला नीट चेहरा दिसला नव्हता आणि तिने तर आशूला कधी पाहिलंच नव्हतं. नील मधुराची बाईक सर्व्हिसिंगला टाकायला जातो. मधुराला रागावल्यामुळे विकी पण स्वतः पंचिंग बॅगवर राग काढत होता. रात्री गेल्यावर तिला आधी सॉरी म्हणायचं ठरवतो तो. जेवण वाढताना तिच्या हाताला कळ आली म्हणून ती कळवळली. मधुरा, हे हाताला काय झालंय? आईंनी विचारलं. तसे ते तिघं पण एकमेकांकडे पाहतात. ते आई, तिची गाडी. नील बोलायला जातो तेवढ्यात मधुरा म्हणते, ते आई, मी गाडीवरून पडले. समोरचा खड्डा मला दिसलाच नाही, मग गाडी स्लिप झाली. थोडं खरचटलंय फक्त, जास्त काही नाही. ती सगळं स्वतःवर घेते. आशू आजच आला होता, परत त्याच्यावर शेकलं असतं. अच्छा, म्हणून स्कूटी दिसत नाहीये का? बाबा म्हटले. तू अशी कशी गाडी चालवतेस ग? लक्ष कुठे असतं तुझं? काही जास्त झालं असतं तर? थोडक्यावर निभावलं म्हणून. उद्या काय, आत्तापासूनच तुझी स्कूटी बंद. जायचं असेल कॉलेजमध्ये तर बसनी जा, नाहीतर नील किंवा विकी असतीलच तुझ्यासोबत. नाहीतर बास झालं तुझं शिक्षण. आई, जास्त काही नाही झालंय. आता मात्र विक्रांतला राग येत होता. हो आई, मी चेक केलंय ना. ती थोड्या दिवसात चालवू शकते नीट गाडी, आणि ऍक्सिडेंट वगैरे हे असं होत राहतं ग. नील म्हणतो. हो अगं मावशी, खरंच. आशू पण समजवायचा प्रयत्न करतो. तुम्ही सगळे गप्प बसा. आणि आशू, विदेशात राहून आलास म्हणजे झालं का? अरे लोकाची पोर, उद्या काही कमी जास्त झालं तर तिच्या आईबापाला काय उत्तर देणार आपण? मधुराच्या डोळ्यातून अश्रू चालूच होते. ओठ दाबून खूप आवरायचा प्रयत्न करत होती ती, पण अश्रू काही थांबायचं नाव घेत नव्हते. विक्रांतला आता ते सगळं सहन होत नव्हतं. आधीच त्याने बोलल्यामुळे ती दुखावली होती
आता आईनी जास्तच बोलून दाखवलं होतं. आई तिला काही झालं नाहीये आणि काही कमी जास्त झालं तर तिचा नवरा समर्थ आहे, समजलं? तिच्या आई वडिलांना किंवा कोणालाही काय उत्तरं द्यायची ती मी देईन. आणि हो, कॉलेज तर ती पूर्ण करणारच, डिग्री पण करेल आणि मास्टर्स पण. तुला नसेल द्यायची गाडी तर मी किंवा नील रोज जाऊ, आणि आता तर आशू पण आहे, आम्ही करू मॅनेज. विकी, खूप बोलतोयस तू. हो बोलतोय, नको देऊस गाडी. तिच्या पायगुणाने मला जी कार मिळाली ना ती शिकवतो मी तिला, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही येणार. विकी, आई तू. नलिनी, विकी, शांत व्हा दोघे जण. जेवणाच्या ताटावर भांडणं वादविवाद करू नयेत. मधुरा बेटा, तू पण नीट खाऊन घे, गोळ्या खा, लवकर भरेल जखम. बाबा म्हटले. ती कसे बसे 2-3 घास तोंडात कोंबत असते. विक्रांत पूर्ण जेवण होईपर्यंत तिलाच न्याहाळत होता. तिच्या उजव्या हाताला लागलं होतं म्हणून जेवतानाही तिला दुखत होतं. पण आता अजून आवाज आला असता तर रामायण आणि महाभारत एकत्रच झालं असतं, म्हणून ती गपचूप जेवत होती. तसंच सगळं आवरून ती असाइनमेंट लिहायला सुरुवात करतच होती. त्रास तर होत होता, पण नाही लिहिलं तर मार्क्स मिळणार नव्हते, म्हणून तशीच चालढकल चालू होती. तिच्या आईचा कॉल आला तसं तिला जास्तच भरून आलं. आता जर फोन उचलला असता तर तिला रडू आवरलं गेलं नसतं, म्हणून फोन न घेण्याचंच ठरवलं तिने. इकडे विकीला आपण उगाच मधुराला जास्त बोललो असं वाटत होतं. त्याचंच बोलणं त्याच्या जिव्हारी लागत होतं. तिचा निरागस चेहरा, रडून लाल झालेले डोळे, फुगलेले गाल, त्याच्या डोळ्यासमोरून काही जातच नव्हते. तिला कसं मनवायचं, सॉरी कसं म्हणायचं, ह्याचाच विचार करत सिगरेटचे कश मारत तो टेरेसवर हेलपाटे घालत होता. विकी, बास आता, इतकी सिगरेट घेण्यापेक्षा जाऊन सॉरी म्हण. तू उगाच ओव्हर रिॲक्ट झालास मगाशी. चूक ह्या आशूची पण होती, नील म्हणतो. खरंच यार, मला नव्हतं समजलं की ती मधुरा आहे. स्टोल बांधला होता म्हणून. माझ्यामुळे तिला खूप ऐकून घ्यावं लागलं रे आज. मावशी काहीच बदलली नाहीये, आधीपासून जशी होती अजूनही तशीच आहे, रागीट. बोल विक्या, काही नाही तर ड्रिंक तरी बनवू का? आशू म्हणतो. काय बोलू यार, माझं डोकं काम करणं बंद झालंय. मी उगाच तिला इतकं बोललो यार या मूर्खामुळे. मी माझ्या बच्च्याला खूप दुखावलंय. खूप रडत असेल ती आत्ता पण. मी जातो खाली. नकोय मला ड्रिंक, यू एन्जॉय. विक्रांत म्हटला. मला पण नको. आज जे काही मधुरासोबत झालं ते बरोबर नाही झालं. आईनी आणि स्पेशली तू विक्की, तिला असं बोलायला नको होतं. ती कधीच जास्त बोलत नाही. आज थोडं जास्त बोलली तर तू किती जोरात ओरडलास तिला. तिची मेडिकल हिस्ट्री माहितीये ना तुला? नील म्हटला. काय? कसली हिस्ट्री? मला काही समजेल का? आशूने विचारलं. अरे, मधुराला कोणी मोठ्याने बोललं ना की मग त्रास होतो. ती दचकते रात्रीची भीतीने. हे सांगून नील कशीबशी वेळ मारून नेतो. ओह, मग तू जा विक्या खाली. विकी, मी पण येतो. तिची जखम एकदा चेक करूया. नील म्हणतो. मी पण येतो, तिला सॉरी म्हणतो. आशू म्हणतो. मधुरा लिहिता लिहिता तिथेच टेबलवर डोकं ठेवून, हातात पेन, डोळ्यावर चष्मा घालून पुस्तकांवर झोपी गेली होती. तिला तसं पाहून विकीच्या काळजात अजूनच दुखत होतं. त्याने तिला तसंच अलगद उचलून बेडवर झोपवलं. नील तिची पट्टी चेक करतो. काही लागलं तर सांग म्हणून निघून जातो. आशूला पण तिच्यासाठी फार वाईट वाटत होतं. विक्रांत तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होता. तिला तसंच जवळ घेऊन पडला होता. आय एम सो सॉरी बच्चा. मी खूप बोललो ना तुला. मला प्लीज माफ कर. खरंच मला इतकं ओरडण्याची काहीच गरज नव्हती. पण तू कधी कोणाला उलट नाही ना बोलत. आज बोललीस म्हणून राग आला ग. मी परत नाही ओरडणार तुझ्यावर. आय एम सो सॉरी. गेट वेल सून बच्चा. आमच्या चुकीमुळे तिला आज किती काही ऐकून घ्यावं लागलं. हो ना नील? आशू म्हणतो. हो ना. विकी पण खूप बोलला. नाही, तो सहसा कधी तिच्यावर रागवत नाही. नील म्हणाला. मी फक्त फोटोत एकदा दोनदा पाहिलं होतं रे तिला. लहान आहे ना खूप आपल्यापेक्षा ती. हो ना, 2-3 नाही, चांगली 8-9 वर्षांनी लहान आहे. ओ माय गॉड, पुअर गर्ल. बट शी इज सो क्यूट, इनोसंट, राईट? लाईक अ बार्बी डॉल. बस कर तिची तारीफ. विकीला समजलं ना की तू त्याच्या बायकोबद्दल बोलत होतास तर तुझे दात घशात घालेल तो. खूप जास्त पॉझिटिव्ह आहे तो मधुराबद्दल. नील आशूला सांगतो. काय? खरंच? हो. अरे, तिच्यासाठी ड्रिंक, स्मोक सगळंच कमी केलंय. आम्ही रोज घ्यायचो, माहितीये ना तुला. आता किती दिवस झाले काहीच नाही. चुकून जर कोणी तिच्याकडे पाहिलं ना
तरी तो गेलाच असं समज. नील म्हणतो, अरे ज्याला इतकी गोड बायको असेल तो करणारच ना इतकी काळजी. पण आपला विकी जामच बदलला रे. किती केअर करतो तिची. आधीचा विकी वाटत नाही मला. आशू म्हणतो, खूप जीव लावतो तिला तो. मधुरा आहे पण निरागस. आमच्या घरात जो काही जिवंतपणा आलाय ना तो फक्त तिच्यामुळे. बघितलं ना तुला आईसमोर कसं वाचवलं तिने. नाहीतर तुझं आज काही खरं नव्हतं. नील म्हणतो, हो ना, आय विश मला पण असलीच मुलगी मिळो, अगदी मधुरासारखी. आशू झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. दुसऱ्या दिवशी मधुरा उठून तिची कामं आवरू लागते. अंगात थोडी कणकण वाटत होती तिला. बच्चा, माझा रुमाल सापडत नाहीये, देतेस का? आले. हा काय इथेच तर होता. हो माहितीये, पण बायको इथे नव्हती ना. मला जाऊ द्या, अजून खूप काम आहेत. ती त्याच्याकडे पाहत पण नव्हती. देतो ना जाऊ. आधी मला एक गोष्ट दे. काय? माफी. आय एम सॉरी जान. मी असं नव्हतं बोलायला पाहिजे. मला नाही राहिला राग कंट्रोलमध्ये. मी जास्तच रिॲक्ट झालो. इट्स ओके. मी पण जास्तच बोलले त्यांना. मी बोलेन त्यांना आज सॉरी. नको बोलूस त्याला काही. मी बोललोय त्याच्याशी. बरं जान, मला ना लेट होतोय. मी निघतो आता. लवकर येईन मी. आज आपण दोघं बाहेर जाऊ. मग बाकीची माफी तिथे डिटेलमध्ये मागतो. ठीक आहे? काय बच्चा, हास ना. गिव्ह मी अ हग. मधुरा, बाबांचा आवाज येतो. हो आले आले. तुम्ही जा, मला काम आहेत. बाय. गुड डे. बाय जान, काळजी घे. काही वाटलं तर मला कॉल कर. नील आहेच आज घरी. ओके? लव्ह यू. ए मधुरा, आले बाबा. ती खाली निघून जाते. गुड मॉर्निंग वहिनी साहेब. आशू म्हणतो. गुड मॉर्निंग भाऊजी. कुठे गेले सगळे? आई शाळेत, बाबा वॉकला आणि यांना ऑफिस होतं. नील दादा थोडा बाहेर गेलाय. आई आज लवकर येणार आहेत. कुठेतरी कार्यक्रम आहे म्हणून. तुम्हाला चहा नाश्ता आणू का? हो चालेल ना. तुम्ही छान बनवता स्वयंपाक. थँक्स. तुम्हाला अजून काही पाहिजे? नाही नाही नको. ठीक आहे, मग मी माझा अभ्यास करायला जाते. काही लागलं तर आवाज द्या. ओके वहिनी. ती आवरून तिच्या असाइनमेंट्स लिहित बसते. रात्री जेवण नीट केलं नव्हतं आणि आज कणकणीमुळे जेवण जातही नव्हतं. आई आल्यावर दुपारी सगळे जेवायला एकत्रच बसले. तिला तेव्हाही नव्हतं जात, पण कशीबशी जेवली ती. आवरत असतानाच ती चक्कर येऊन पडली. तिचा आवाज ऐकून सगळे पळत आले. नील अजूनही बाहेर होता. आशूने तिला उचलून बेडरूममध्ये आणलं. तिला हात लावताच त्याला चटका बसला. त्याने नीलला कॉल करून सगळं सांगितलं. तिच्या पल्स चेक केल्या, तोंडावर पाणी मारलं. तसे तिने डोळे किलकिले करून उघडले, पण ग्लानीमध्ये परत बंद केले. आई बाबा पण आता चांगलेच घाबरले होते. नीलनी येऊन तिला पुन्हा चेक केलं. तिचं बीपी लो झालं होतं. तिच्या हेल्थबद्दल त्याला जास्त माहिती होती. त्याने तिला इंजेक्शन देऊन सलाईन लावलं. ऑफिसमध्ये विक्रांतला करमत नव्हतं. त्यांच्या नात्यात तिच्यावर तो पहिल्यांदा असा जोरात ओरडला होता. खूप आठवण येत होती तिची. तिचा उदास चेहरा, त्यावर कधी एकदा ती मधुरावाली स्माईल येते असं झालं होतं त्याला. आठवण येत होती म्हणून त्याने तिला फोन केला, तर नीलने त्याला सगळं सांगितलं. तसा तो पळतच घरी आला. तिला असं बघून त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. बाहेरून स्ट्रॉंग असणारा निर्भीड विक्रांत मधुरासाठी मात्र खूप हळवा होता. साधारण 1 तासाने तिला जाग आली. डोळे हळूच उघडले तिने, तर विक्रांत तिच्या शेजारी एक हात तिच्या हातात आणि एक हात तिच्या डोक्यावर ठेवून झोपला होता. समोर नील आणि आशू पण सोफ्यावर झोपले होते. ती उठायला गेली तर सलाईंची सुई तिला टोचली. तिच्या कळवळण्याने सगळ्यांनाच जाग आली. विक्रांतनी तिला पटकन मिठी मारली आणि तिच्या डोक्यावरून तो हात फिरवू लागला. आय एम सॉरी हनी. आय एम नॉट अ गुड हजबंड. सकाळीच तुझा चेहरा बघून मला समजायला हवं होतं. तुला आता बरं वाटतंय ना? समोर नील आणि आशू पण होते म्हणून तिला जास्तच ओशाळल्यागत झालं. पण विक्रांत अजूनच मिठी घट्ट करत तिला कुरवाळत होता. हो मी ठीक आहे, प्लीज सोडा ना. बच्चा, तुला खरंच बरं वाटतंय ना? हो. मधुरा, ती सुई राहू दे. रात्री आणखी एक सलाईन लावावं लागेल. नको ना नीलदा, मी ठीक आहे. मला खूप लिहायचंय अजून. वहिनी साहेब, 2 दिवस आराम करा, नंतर लिहा. आशू म्हटला. अहो पण. बच्चा प्लीज ना, आराम कर. ते सगळं नंतर लिही. तुला मी असं नाही बघू शकत, प्लीज.
माझ्यासाठी शोना. कोणी तिचं ऐकतच नव्हतं. थोडं बसून तिला पुन्हा सलाईन लावलं गेलं. संध्याकाळी प्राजूचा कॉल येतो तशी ती सांगते की उद्यापर्यंत जर असाइनमेंट सबमिट नाही झाले तर मार्क्स मिळणार नाही. प्राजूशी बोलल्यावर त्याला समजतं की त्या दिवशी मधुरा टेन्स्ड का होती, ती अशी रिॲक्ट का झाली. तिला तिच्या घरच्यांची किती आठवण येत होती, ती किती रडली. ते सगळं ऐकून त्याला स्वतःचाच खूप राग येऊ लागतो. तिच्या आणि त्याच्या नात्याचा तो विचार करू लागतो. लग्न झालं म्हणून तिची पूर्ण परिपक्वता झाली असं नाही ना. अजूनही ती लहानच होती. तिच्या वयाच्या पोरी कॉलेजात जाऊन त्यांचं आयुष्य जगत होत्या आणि हिच्या नशिबात सगळ्या जबाबदाऱ्या होत्या. कितीही नाकारलं तरी त्यांच्यात वयाचं आणि विचारांचं अंतर होतंच की. सगळा विचार करत तो तिथेच तिच्या केसातून हात फिरवत होता. त्याला कोणी पाहतंय याचीही त्याला पर्वा नव्हती. आधीही नाही आणि आत्ता पण नाही. दम देऊन विक्रांत नील आणि आशूला मधुराचे असाइनमेंट्स लिहायला बसवतो. ती हरलेली निराश झालेली तो बघू शकत नव्हता. म्हणूनच दोघं जण बिना कुरकुरत लिहित बसले होते. दुसऱ्या दिवशी आशूसोबत त्यानं ते प्राजूकडे पाठवून दिले. सबमिशनला तिथे पण आशू आणि प्राजूचं भांडणच होतं. आशूमुळे ती आजारी पडली म्हणून. बच्चा, हे खाऊन घे. नको, मला उपमा नाही आवडत. प्लीज नको मला. मग मी नीलला बोलावतो. अजून एक सलाईन आणि एक इंजेक्शन लावूयात आपण, चालेल ना. काय हो, मी आजारी आहे. मला गोड छान छान बोलायचं सोडून तुम्ही धमकी कसली देताय. हेच का तुमचं प्रेम. ओ, सो यू वॉन्ट मी टू कडल यू. तो तिचे गाल ओढत विचारत असतो. हो, मी लहान आहे तुमच्यापेक्षा. मग लहान मुलांना असं रागावतात का, सांगा बरं. ओह माय क्युटी पाय, तू इतकी गोड आहेस ना, मला तर तुला कच्चं खाऊ वाटतंय. नको. बच्चा, तुला बरं वाटतंय ना आता. तिला जवळ घेऊन डोक्यावर हात फिरवून विचारत होता तो. हो, आता मी बरी आहे. थँक्स फॉर एव्हरीथिंग. चुप, थँक्स काय. मी तुला असं गप्प नाही बघू शकत. जीव तुटतो माझा हातून. यापुढे आपल्यात असं काही नाही होणार. मी नाही इतकं रिॲक्ट करणार. अहो, असं काय करताय. भांडणात तर खरं प्रेम असतं. जर आपण भांडलो नसतो तर तुम्ही माझ्यावर ओरडला नसता, मी आजारी पडले नसते. तर मग मला कसं समजलं असतं की तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता, किती काळजी करता माझी, आणि किती छान असाइनमेंट्स पण लिहिता. इतका समजूतदारपणा कुठून येतो ग तुझ्यात. आणि तसं पण आजकाल तू बोलण्यात पटाईत व्हायला लागलीस. मला वाटलं नव्हतं तू इतकी कोणाला रागावू शकतेस. कसलं झापत होतीस तू आशूला. बॉर्न टॅलेंट असावं लागतं. आणि तुमच्यासोबत राहून मला वाण नाही तर गुण लागणारच ना. बरं, मला सांगा, हे कोण आहेत अश्विन. अश्विन माझा मावस भाऊ आहे. डॉक्टर आहे, ऑर्थो स्पेशालिस्ट. हा पुढचा बंगला आहे ना, तो त्यांचाच आहे. काका 2 वर्षांपूर्वी वारले. मग मावशीला घेऊन काही दिवस अमेरिकेला गेला होता तो. आता परत आलाय. नील आणि त्याचं हॉस्पिटल ओपन करण्याचा प्लॅन चालू आहे. बघूया काय होतंय. वाव, दादाचं स्वतःचं हॉस्पिटल. मावशी पण येईल 1 महिन्यानंतर. तोवर तो इथेच राहील. म्हणजे राहील त्याच्या घरी, पण बाकीचं जेवण आणि ऑल इथेच. तो खूप चांगला आहे मधू. खूप रिलायबल, ट्रस्टवर्दी आहे. तुझा खूप छानवाला मित्र बनेल तो एक दिवस. माझ्या आणि नीलसारखी तुझी खूप काळजी घेईल. त्यांनी मला एंट्रीमध्येच पाडलं. फ्रेंड बनवल्यावर तर काय करेल काय माहीत. आणि त्यांना सांगा ना की मला वहिनीसाहेब नका म्हणू. मला उगाच खूप मोठं असल्यासारखं वाटतं. बरं, आपण रात्री बोलूयात त्याच्याशी. तुझी ऑफिशियली ओळख पण होईल. आणि मधू, सगळं काही असलं तरी तू आजारी नको ना पडत जाऊस. थोडी स्ट्रॉंग बन. मी तुला असं शांत नाही पाहू शकत. अहो, मला माहिती आहे, मला जरी काही झालं तरी तुम्ही आहात. मला काही होऊ देणार नाही तुम्ही. ते आहेच, मी असताना तुला काही होणार नाही. बरं, तू आता आराम कर. नको, तुम्ही इथे बसा ना माझ्याजवळ. नाहीतर मी परत रडे ना. बच्चा, रडू? सांगा. बच्चा, माझे काही मेल्स आहेत, ते फक्त चेक करून येतो. ओके. काय हो. बरं बरं, बसतो, झोप तू. सो स्वीट ऑफ यू. आय लव्ह यू विक्रांत. आय लव्ह यू टू मधू. विक्या, झोपली का मधुरा? बरं वाटतंय का तिला? नील म्हटला. हो, आता बरी आहे, पण अजून अशक्तपणा आहे. विकीने उत्तर दिलं. आधीच वहिनीसाहेब इतक्या स्ट्रॉंग आहेत. नील, त्यांना काही मेडिसिन द्यावे लागतील.
हेल्थसाठी सोनेटॉनिक्स अँड ऑल. आशू म्हणतो, नको आशू, तू आधीच जे एंट्रीमध्ये केलंयस ना त्यासाठी मी तुझे शतशः आभार मानतो. अजून काही करू नकोस तिच्यासाठी. तुमची नीट ओळख झाली ना मग बघू. चला, मला आज मधुरासाठी काही स्पेशल डिश बनवायची आहे. मी 2 दिवस सुट्टी घेतलीये. पूर्ण वेळ मला तिला द्यायचा. सरप्राईज द्यायचंय तिला.